नमस्कार मित्रांनो, लेक लाडकी योजनेअंतर्गत आता राज्यातील मुलींना 1,01,000 रुपये थेट बँक खात्यात मिळायला सुरू झालेला आहे। मित्रांनो, तुमच्या घरात सुद्धा मुलगी जन्माला आली असेल आणि तुम्ही सुद्धा सरकारच्या या नव्या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओमध्ये लेक लाडकी योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा, अर्ज कोणाकडे सादर करावा, सोबत कोणकोणते कागदपत्र जोडावे लागतील, तसेच या योजनेच्या नियम, अटी व पात्रतेचे निकष याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, लेक लाडकी योजनेचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची संपूर्ण माहिती पाहायला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा लेक लाडकी योजना राज्यात राबवण्याबाबतचा शासन निर्णय पहा। या शासन निर्णयामध्ये लेक लाडकी योजनेमधून कशा पद्धतीने पैसे वितरित केले जाणार आहेत, त्यानंतर या योजनेच्या नियम, अटी अशी संपूर्ण माहिती या GR मध्येच दिलेली आहे। पाहू शकता मित्रांनो, राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, या GRच्या प्रस्तावनेमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख देण्यात येतील। मित्रांनो, शासन निर्णय सुद्धा पहा। माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, पूर्वी जी माझी कन्या भाग्यश्री योजना होती त्याच योजनेला अधिक्रमित करून लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि दिनांक 1 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेचे उद्दिष्ट पहा। मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, तसेच मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे। मित्रांनो, हे 5 उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता या योजनेचे पैसे नक्की कशा पद्धतीने दिले जाणार आहेत, टप्प्याटप्प्याने कोणत्या टप्प्यात किती पैसे दिले जाणार आहेत पहा मित्रांनो। सदर योजनेअंतर्गत खालील अटी, शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये, याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येईल। मित्रांनो, या योजनेच्या अटी आणि शर्ती पहा। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 किंवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास त्यातील मुलीला ही योजना लागू राहील। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्हीही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील। मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अनिवार्य राहील। दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील। मात्र माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील। लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे। लाभार्थ्याचे बँक खाते सुद्धा महाराष्ट्र राज्यातील असले पाहिजे आणि लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे। तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या या योजनेच्या अटी आणि शर्ती आहेत। आता मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला तयार ठेवावे लागणार आहेत पहा। लाभार्थ्याचा जन्म दाखला, त्यानंतर कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असलेला, याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील। त्यानंतर मित्रांनो, लाभार्थ्याचे आधार कार्ड। मित्रांनो, पहिल्या वेळी लाभार्थ्याचे आधार कार्ड हे तयार नसते। बाळाचे आधार कार्ड जर तुमच्या तयार नसेल तर प्रथम लाभाच्या वेळी ही अट शिथिल राहील। मात्र दुसऱ्या हप्त्याच्या वेळी तुम्हाला आधार कार्ड द्यावं लागणार आहे।
त्यानंतर चौथ्या नंबरला आहे पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पिवळ्या किंवा केशरी राशन कार्डची छायांकित प्रत आणि शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला सुद्धा तुम्हाला द्यावा लागणार आहे। संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड तुम्हाला द्यावा लागणार आहे। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, वरील अटीनुसार तुम्हाला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेले नसणे आवश्यक राहील। अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे। आता एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार असल्याच्या नंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा आणि तो कुठे सादर करायचा तर पहा मित्रांनो। लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये या अर्जाची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही या अर्जाचा PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची एक प्रिंट करू शकता। प्रिंट केल्याच्या नंतर मित्रांनो माहिती कशा पद्धतीने भरायची पहा। ज्या ठिकाणी स्टार असेल त्या ठिकाणची माहिती भरणं अनिवार्य असणार आहे। आता मित्रांनो सर्वात पहिल्यांदा पहा, लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र। त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही पहिला हप्ता मागणी करत असाल तर पहिल्या हप्त्यावरती टिक करा, दुसरा हप्ता मागत असाल तर दुसऱ्यावरती, अशा पद्धतीने इथे 5 हप्ते दिलेले आहेत। म्हणजेच मित्रांनो 5 हप्त्याचा लाभ घेण्यासाठी सुद्धा 5 वेळा तुम्हाला हा फॉर्म भरावा लागणार आहे। त्यानंतर खाली वैयक्तिक माहिती आहे, ती वैयक्तिक माहिती भरा। लाभार्थ्याचा तपशील द्यायचा आहे, लाभार्थ्याचे नाव द्यायचे आहे, त्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक द्यायचा आहे। मित्रांनो जर तुम्ही पहिल्या हप्त्याचा लाभ घेत असाल तर लाभार्थ्याचा आधार कार्ड देण्याची गरज नाही, मात्र दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्हाला बाळाचे आधार कार्ड काढून ठेवावे लागेल। त्यानंतर लाभार्थीचे पालकांचे म्हणजेच आईचे किंवा वडिलांचे नाव इथे द्यायचे आहे, आईचा किंवा वडिलांचा आधार नंबर द्यायचा आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे, ईमेल ID असेल तर ईमेल ID द्यायचा आहे आणि ज्या पालकाचं नाव इथे दिलेलं आहे म्हणजेच आईचं किंवा वडिलांचं त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स सुद्धा या फॉर्म सोबत जोडायची आहे। त्यानंतर मित्रांनो खाली महत्त्वाची माहिती आहे, सध्याचा निवासाचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे। त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक भरला तरी चालतो, नाही भरला तरी चालतो। त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या इथे टाकायची आहे, कंसात तुम्हाला संख्या टाकायची आहे। तुमचे अपत्य किती आहेत, पूर्वीचा जर एक अपत्य असेल आणि दुसऱ्या अपत्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर 2 टाकायचे आहेत आणि जर तुमचं अपत्य पहिलीच मुलगी असेल तर 1 टाकायचं आहे। इथे पाहू शकता मित्रांनो खाली 5व्या नंबरला माहिती दिलेली आहे, अर्ज कोणत्या अपत्यासाठी करताय, पहिल्या अपत्यासाठी, दुसऱ्या अपत्यासाठी किंवा जुळ्या अपत्यासाठी। खाली एक टिप दिलेला आहे मित्रांनो, ती वाचा। पहिल्या अपत्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी म्हणजेच पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। त्यानंतर मित्रांनो खाली 6व्या नंबरचा पॉईंट पहा, या ठिकाणी तुम्हाला बँक खात्याचा तपशील भरायचा आहे आणि ज्या बँक खात्याचा तपशील तुम्ही भरलेला असेल त्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायची आहे। त्यानंतर मित्रांनो पुढच्या पेजवरती पहा, 7 नंबरला ऑप्शन आहे, लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केलेला आहे। पहिला हप्ता, दुसरा हप्ता, इथे 5 हप्ते दिलेले आहेत, त्यातील कोणत्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करताय इथे पाहू शकता। अ, ब, क अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे। जर पहिल्या हप्त्याचा लाभ तुम्ही घेत असाल तर अ टाका, दुसऱ्या हप्त्याच्या लाभासाठी ब टाका, अशा पद्धतीने माहिती भरा। त्यानंतर खाली पाहू शकता 8 नंबरला तुमचं स्वयंघोषणापत्र असेल, मी याद्वारे प्रमाणित करतो किंवा करते की वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य आणि परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी सर्वस्वी जबाबदार राहील, अशा पद्धतीचं तुमचं स्वयंघोषणापत्रक आहे। मित्रांनो खाली तुम्हाला दिनांक टाकायचा आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करताय, अर्ज करण्याचे ठिकाण टाकायचे आहे आणि लाभार्थ्याची किंवा पालकाची स्वाक्षरी किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी टाकायची आहे। आणि मित्रांनो खाली दिलेले संपूर्ण कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत। डॉक्युमेंट जोडल्याच्या नंतर इथे पाहू शकता आता हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे सादर करायचा आहे। तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही हा अर्ज सादर केल्याच्या नंतर अंगणवाडी सेविका या ठिकाणची माहिती भरतील। संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही कोणकोणते कागदपत्र अर्जासोबत जोडलेले आहेत यावरती होय किंवा नाहीची टिक मार्क करतील आणि त्यानंतर इथे पाहू शकता लाभार्थींना अंगणवाडी सेविका यांनी द्यावयाची पोहोचपावती। तर मित्रांनो संपूर्ण सही शिक्के झाल्याच्या नंतर ही पोहोचपावती अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून तुमच्या हातात येईल। तर मित्रांनो हे संपूर्ण पेज जे आहेत ते संपूर्ण पेज तुम्हाला प्रिंट करावे लागतील आणि एका ठिकाणी जोडून फक्त तुम्हाला वरच्या पेजवरची माहिती भरायची आहे
आणि तुमचे डॉक्युमेंट जोडून अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज सादर करायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने लेक लाडकी योजनेच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।